नमस्कार, मी डॉक्टर बादू पवार आणि आपण बघता लोक. छगन भुजबळ मराठा समाजाविरोधात न्यायालयात जाणार आहेत. त्यांच्या आरक्षणाला, मराठ्यांच्या आरक्षणाला ठाम विरोध आहे. तर त्यांनी सगळ्यात चांगला मार्ग आहे की मंत्रिपदाचा त्याग करावा आणि पूर्ण वेळ मनोज जरांगेंसारखं आंदोलनजीवी होऊन घ्यावं. ते जसे मराठा समाजाला वाहून घेतलं तसं यांनी ओबीसी समाजाला म्हणा की माळी समाजाला म्हणा वाहून घ्यावं. तर त्यांना एक हिरो व्हायची संधी आहे ना. बघा, मी तुमच्यासाठी मंत्रिपद सोडलेलं आहे असं सांगता येईल, त्यांना नायक होता येईल. ही मोठी संधी आहे. पण आपले सगळेच नेते अत्यंत सत्तांत असल्याने त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण असतात. मंत्रिपद त्यांच्यासाठी प्रमुख असतं. म्हणून तर छगन भुजबळ मंत्रिपद सोडणार नाही. पण त्यांना ज्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या कृपेने मंत्रिपद मिळालेलं आहे, त्यांनीच हे मंत्रिपद काढून घेणं अत्यावश्यक आहे. तंबीच दिली पाहिजे. एक तर तुम्ही मंत्रिपद निवडा, एक तर आंदोलन निवडा. आणि त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची त्यांना तंबी दिली तर छगन भुजबळ स्वतःसारखे सरळ होतील आणि सगळं काही सुरळीत होऊन जाईल. छगन भुजबळ कसं आहे की दोन्ही थडीनं राट ठेवत आहे. इकडे मला मंत्रिपदही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मी मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना पेटवत राहणार. हे चुकीचं आहे. तुम्हाला उपोषण करायचा, आंदोलन करायचा, रस्त्यावर उतरायचा लोकशाहीने हक्क दिलेला आहे. तुम्ही जरूर करा, त्याच्याबद्दल काही शंका नाही, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं काही कारणच नाही. पण तुम्ही मंत्रिपदाचे सर्व फळ भोगणार, त्याचा सर्व आनंद घेणार तुम्ही. आणि त्याच वेळेस तुम्ही बहुजन मराठा समाजाच्या विरोधात जाणार. दोन समाजांमध्ये तुम्ही आणखी क्लेश वाढवणार, भांडण वाढवणार, वाद वाढवणार. हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही आहे. तुम्ही एकतर मंत्रिपद भोगा, एकतर मग आंदोलनजीवी व्हा आणि खुशाल तुम्ही ओबीसींसाठी तुम्हाला पूर्ण वेळ देता येईल. तुम्हाला ओबीसीचा नेता व्हायचा आहे ना, ओबीसी नेता म्हणून मीच आहे सिद्ध करायचे ना, करा सिद्ध. हा सगळ्यात चांगला मार्ग आहे ना. याच्यात तुम्ही गेले तर तुम्ही अतिशय चांगला मार्ग आहे. तुम्हाला ओबीसीचा नेता होता येईल. फक्त जे माळींचा जो नेते आहेत हे तुमचं खोडून काढता येईल तुम्हाला. पण तुम्ही ते करणार नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे की त्यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदातून मुक्त करावं आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे जगू द्यावं. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.